नमस्कार. होम मिनिस्टर कोपावर्ड बाय न्यूपॉन्ट स्टारलाइट बिस्क फार्म आणि गोल्ड विनर रिफाइंड कुकिंग ऑइलच्या भागात मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. जुनं अमृतनगर बांद्रे पूर्व तिथे राहणाऱ्या पूनम भूपेंद्र जाधव या वहिनींना भेटून सुरुवात करूया आजच्या गप्पांना. चारी बाजूला कामं सुरू आहेत त्यामुळे आवाज प्रचंड आहे. हे सगळं सुरू असताना वहिनींचा आवाज घरात कसा असतो ते आपण जाणून घेणार आहोत. भेटूया जाधव कुटुंबाला. नमस्कार. नमस्कार. घ्या उखाणा. सासू माझी मायाळू, हो, नंदा माझ्या हौशी. हे सांगायला लागतं. बर, भूपेंद्र नावाचं नाव घेते, होम मिनिस्टरच्या दिवशी. द्या ओळख करून मग आता सगळ्यांची. हे माझे मिस्टर भूपेंद्र जाधव. नमस्कार. हे माझ्या सासूबाई, नमस्कार. माझी मम्मी, पप्पा, माझी नणंद, बारकी नणंद, मोठी नणंद, माझ्या सगळ्या नंदा आहेत. नमस्कार. ते माझे मामी सासू, हे पण माझे मावस सासू, काकू सासू वगैरे सगळे. सगळ्यांची ओळख झाली. आता सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. नमस्कार. कुठलं बालपण? मुंबईच. मुंबईत कुठे? बँड्रा. बँड्रा. आणि तुमचं? माझं खार. खार. शाळा? शाळा माटुंग्याला शिकत होते. आणि तुम्ही? मी आमच्या बँड्रामध्येच. कुठली शाळा? खेरनगर म्युन्सिपल स्कूल. घरी कोण कोण होतं? त्या टायमाला माझे आई वडील, माझा मोठा भाऊ आहे आणि माझ्या 2 बहिणी. तुमच्या घरी? माझ्या घरी मम्मी पप्पा आणि 3 भाऊ आणि मी एकटी. बरं. मग आता मला सांगा. काय सांगणार सांगा. काय सांगू? कुठे भेटले? मी हे नाही, ही मला भेटली. कसे काय? ही आमच्या म्हणजे बाजूच्या कॉलनीमध्ये डॉक्टरच्या इथे जॉबला यायची, क्लिनिकमध्ये होती. आणि मी पहिलं म्हणजे शाळेत असताना क्रिकेट जास्त खेळायचो. क्रिकेट खेळायचे? हा, तिथे क्रिकेट जवळपास मैदान आहे. हा. तर तिथे म्हणजे मला भेटली. तुम्ही क्रिकेट खेळायचे? हो. भेटली म्हणजे काय? तू काय दिसली. दिसली म्हणा ना. भेटली कशी काय? अच्छा. तिथे तुम्ही पहिल्यांदा क्रिकेट खेळायला गेले होते तेव्हा नाही, बघितलं? क्रिकेट पहिल्यापासून खेळतो मी तिथे. मग बघितलं कुठे? क्लिनिकमध्ये. क्लिनिक मध्ये? हो, कारण की मी ज्या रस्त्याने यायचो तिचं क्लिनिक त्या रस्त्यामध्येच होतं. काय झालं हो तुम्ही सांगा. मग? मी क्लिनिकमध्ये जॉब करते तिथे आणि हे रोज याय जायचे त्या रस्त्याने. तेव्हा पाहिलं, ओळख केली, मैत्री केली आणि मग पण कशी काय ओळख झाली? येतं म्हणजे माझा हाच रस्ता होता ना याय जायचा. ते ठीक आहे, पण मग ओळख कशी काय झाली? त्यांनी मला फोन केला क्लिनिकच्या नंबरवरती. तुम्ही? हो. तुम्हाला नंबर कसा मिळाला? बाहेर बोर्डवरती असतो ना. आणि काय सांगितलं? मला तू आवडते. असं डायरेक्ट? हो, डायरेक्ट. कारण की फोनवरती होतं ना. मग तुमची मी काय बोलली की मी रिएक्शन? तुला ओळखत नाही, काय नाही. तर मी कसं म्हणजे बोलणार. तर मग हे म्हणाले की आपण भेटूया संध्याकाळी. तर मी भेटायला गेली. लगेच? हो. का? ओळख नाही, काय नाही, भेटायला कसे काय गेले? भेटली आणि भेटली ते कळलं, पण कुठे गेला होता भेटायला? तिथेच गार्डन जवळ. कुठलं गार्डन? नगर जिथे हे क्रिकेट खेळतात ना त्याच्या बाजूला एक छोटं गार्डन. गार्डन आहे तिकडे. तुम्ही काय गार्डन मध्ये लगेच? हा, कामावर हजर. मग काय झालं? तेव्हा कामाला नव्हतं. हा, ते कळलं. इथे लागलेलं ना कामाला. मग ह्या लगेच आले भेटायला. हो. मग तुम्ही तिकडे वाट बघत होते. हा. मग पुढे काय? पुढे काही आली आणि मला बोलली की नाही, मला याच्यात सगळं काही इंटरेस्ट नाही, काही नाही. आणि 3-4 दिवसानंतर माझी काकू आहे, ती आता इथे नाही आहे. हा. त्यांच्याकडे हिने कंप्लेंट केली की असा असा एक मुलगा मला छेडतो करून. तर त्या काकू मला घरी येऊन ओरडायला लागला की काय तू त्या पोरीला छेडतो? मी कुठली पोरगी पहिला ते सांग. बोलते आमच्या क्लिनिक म्हणजे आमच्या तिथे क्लिनिकमध्ये कामाला येते. मी तिला छेडलं नाही, मी तिला काहीतरी विचारलं, ती नाही बोलली तर मी सोडून दिलं. हा, बरोबर आहे. त्यानंतर जेव्हा ही तुम्ही बोलली, काकींना का सांगितलं त्यांच्या? सांगा. मला नाही आवडत होते हे हो. मग म्हणून मी काकूला सांगितलं की कोण मुलगा आहे भूपेंद्र जाधव म्हणून, तुमच्या इथे राहतो तर तुम्ही बघा. तर काकू बोलली तो माझा पुतण्याच आहे. असं काकू बोलल्या?
बोलले मी समजवते त्याला, मी सांगते. मग त्या घरी येऊन तुम्हाला बंद हा मला बडबडायला लागला तर स्वाभाविक हा तर मी बोललो की पहिला तर हिला भेटतो की मग फक्त हिला विचारलं तुला छेडलं का, फक्त तुला विचारलं तू नाही बोललीस, मी तुला काय बोललो नाही त्यानंतर. बरोबर आहे, मग तू खोटं का सांगितलं? करेक्ट आहे. मग त्याच्यासाठी परत भेटायला गेले हा, मी गेलेलो. काय हो? हो आले. कुठे आले होते? नाही नाही, क्लिनिक मध्येच आले ते. डायरेक्ट क्लिनिक मध्ये? डॉक्टर कुठे? आयसीयू होते? नाही आतमध्ये मग डॉक्टर कुठे गेले होते? आतल्या कॅबिन मध्ये. कॅबिन. अच्छा, होते. मला वाटलं डॉक्टर ऑपरेशनला कुठेतरी. हा, मग त्यापासून जी मैत्री झाली मग मग हीच हे यांनी विचारलं तुम्हाला येऊन, मग तुम्ही काय म्हणाला? मी म्हणाले की तू म्हणजे सारखा तेव्हा येतो. घाबरलेली थोडी. म्हणजे मी नाही म्हणाली, पण तू सारखा येतो जातो तर मला नाही आवडत ते, म्हणून मी सांगितलं काकूंना. तर नंतर मग मी बोलायला लागले ऍज अ फ्रेंड म्हणून हा. बोलत होती. काय? आणि नंतर मग ह्याने परत मला प्रपोज केला. परत? हो. काय हो, तेव्हा मी हो बोलले. दुसऱ्या वेळेला परत प्रपोज केलं? हम्म. म्हणजे ते तुमच्या ऑफिस म्हणजे डिस्पेन्सरीत आले क्लिनिक मध्ये आणि त्यांनी विचारलं की तू का बाबा माझी कंप्लेंट केली, तेव्हा निघून गेले? हो, मी त्यांना सांगितलं. नंतर मग संध्याकाळी असं म्हणजे येता जाता स्माइल करणं, मग बोलायला किती लागले. किती किती दिवस चाललं होतं हे? जवळजवळ 1.5 वर्ष. 1.5 वर्ष तुम्ही काय बाहेरच होता वाटतं क्लिनिकच्या? हा? हो, पण रोज बघायचा तुम्ही त्यांना? रोज म्हणजे 12:30 ते 2 वाजेपर्यंत, मग संध्याकाळी 6 वाजता जायचो ते 7 वाजेपर्यंत, मग रात्री 10 वाजता आमच्या रस्त्यावरती. ह्यांची जी वेळ होती त्या वेळेला तुम्ही तिकडे उभे असायचे हा. आणि तुम्ही आलात, तुम्हाला माहिती असायचं हे उभे असणार, हो. फक्त हसायचे? हो. नंतर मग थोड्या दिवसांनी बोलायला वगैरे लागलो. नंतर त्यांनी परत विचारलं मला, मी हो बोलले त्यावेळेला. लगेच का? कारण की थोडं मैत्री झालेलं ना, 1.5 वर्ष ओळखायला लागली मी ह्यांना. हसून हसून? काय हो, तुमच्या घरी कळलं नाही मग? नाही, मग कधी कळलं? नंतर समजलं, माझ्या काकूने सांगितलं की असं त्याच काकू? हो. त्या करतात काय? त्यांचा हाच व्यवसाय आहे. काय काकू करतात काय त्या? नाही काकू पण क्लिनिक मध्येच होते. तुमच्या क्लिनिक मध्ये होत्या काकू? अच्छा, म्हणून. काय काकूंचं नाव काय त्या? माधुरी आडनाव? जाधव. अच्छा अच्छा अच्छा. त्यांनी मग घरी येऊन सांगितलं? हो. काय सांगितलं तुमच्या घरी? म्हणजे काकूने सांगितलेलं आईला की असंच म्हणजे त्या मुलीवर फिरतो वगैरे. आता आई पण मला डायरेक्ट विचारू शकत नाही, काय नाही. आणि वडिलांना तर माहिती झालेलं, पण थोडं त्या टायमाला काय असं हे झालं की मग सर्व आम्ही ते विसरूनच गेलो मी. कारण की जसं माझं घरी माहिती पडलं अफेअरच्या काहीतरी काय होतं 1-1.5 महिन्यानंतर माझे वडिलांचं मग ते थोडं तिथेच राहून गेले मी. मग तो विषय परत काढलाच नाही. मग तुमच्या घरी कसं कळलं? माझ्या घरी सांगितलं, असं ज्यांनी बघितलं वगैरे त्यांनी सांगितलं. कोण होते ते तुमच्याकडे? माझ्या इथे नाही, ह्यांच्या इकडचेच होते. त्यांनी सांगितलं. मग? तर मम्मी मला म्हणजे आमची कास्ट वेगळी आहे, तर मम्मी बोलले की चालणार नाही करायचं. तर मी काय थांबली नाही, पळून गेले. अच्छा, पळून? लग्न पळूनच केलं? कुठे केलं? बँड्रा कोर्टात. लांब गेले पळून? खेरवाडीतून बँड्रा कोर्ट, एवढेच पळाले? आणि लग्नाला कोण कोण होते मग तुमच्या? माझ्या सासरचे सगळे होते. अच्छा, माहेरी माहिती नाही? नाही. मग आता कसं आहे माहेरचं? आता बोलतात? हो बोलतात. म्हणजे लग्नानंतर 5 वर्षानंतर बोलायला लागले मम्मी पप्पा वगैरे. हो ना, आता सगळं व्यवस्थित आहे? व्यवस्थित आहे. वा वा वा. काय हो, कसे वागता तुम्ही यांच्या बरोबर? चांगलेच वागतो विचार. चांगले वाटतात. पण मला सांगा, आता ते जेवढे हळूहळू आणि शांत बोलतायत ते असेच बोलतात ऍक्च्युली, एकदम स्लोली. मग तेव्हा त्यांनी प्रपोज केलं होतं ते कळलं होतं तुम्हाला? हो. कळलं होतं? तेवढा काय आवाज निघाला होता? त्याच नोटवर पहिल्या खेळात किती बक्षीस मिळणार बघूया. सकाळच्या पारी चहा बरोबर खारी. अरे वा वा. कुठे? एक मिनिट आहे फक्त वहिनी. जय जय संतोषी माता. लवकर सांगा तुम्ही, वेळ 30 सेकंद झाली. कच्चा पापड पक्का पापड. 40 सेकंद झाली, 20 सेकंद राहिली आहे. 10.
एक धागा सुखाचा. 8 7 6 5 4 3. धागा नको, चिठ्ठी पाहिजे. वेळ संपली. चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं, अभिनंदन. चांदीचा करंडा तुम्हाला मिळाला, अभिनंदन. चांदीची ही तुळसही मिळाली, अभिनंदन. पण वेळ संपली आणि त्यानंतर हळूहळू वहिनी बाहेर आल्या. त्यामुळे चांदीची अन्नपूर्णा फक्त मिळू शकली नाही. वहिनींना मिळत आहे गोल्ड विनर रिफाईंड कुकिंग ऑइल विथ विटा D3 यांच्याकडून ही भेट वस्तू. बरं, मला तुम्हाला विचारायचं आहे आता, हो. हे सगळे जे आहेत तुमच्या कोण कोण आहेत? मैत्रिणी नाही, नंदा आहेत. नंदा. हो, त्या नंदा नंदा आहे, किती जावा आहे. तुमच्याबद्दल पाठीमागे वाईट बोलतात माहिती आहे तुम्हाला? नाही, बोलतात? आता माहित पडेल. पण बोलतात का? मला तर वाटतं नाही बोलत. काय हो? हा, नाही. पहिली चिठ्ठी तुमचीच घेतो म्हणजे मला कळेल. काही आरोप केलेत घरातल्यांनी, बघूया हे आरोप तुम्हाला मान्य आहेत का? तुम्ही जेवण खूप उशिरा तयार करता. मी ऑफिसला जाते. पण जेवण तयार करायला किंवा बनवायला खूप वेळ होतो, खरंय? हो. बर. घरी सुद्धा आल्यावर तुम्ही घरच्यांना वेळ देत नाही, ऑफिसचीच कामं करत बसता. हो, ते खरंय. आणि तिथे ऑफिसचा जो राग आहे ना तो घरच्यांवर काढता. मान्य आहे का? मान्य. चला, 3 आरोप मान्य झाले. आणि जेव्हा सुट्टी असते ना, शनिवार रविवार, तेव्हा तुम्हाला अचानक ताप येतो. आठवड्यावर म्हणजे खूप भरपूर कामं करते, तर सॅटर्डे संडे माहित नाही मला का ताप भरतो, पण ते एकदम रिलॅक्स होतं. कामं करावी लागतील म्हणून ताप येतो. थांबा, दुसरे बघूया अजून आरोप. स्वराला खूप मारता. ती फार मस्ती करते. दादाला खूप ओरडतात. बघा, आरोप सुरू झालेत पटापट. आणखी बघूया कोणी कोणी आरोप केलेत. तुम्ही खूप आळस करता घरी असता तेव्हा. हो, मान्य आहे? मान्य आहे. कारण की माझं जॉब असं ना की मी तिथे किती थकते ते मला माहिती आहे. मग घरात असल्यावर एकदम रिलॅक्स होते, मग आरामात सगळी कामं करते, हो. आरामात सगळं करते. आणि सगळ्यात घरात उशिरा उठता तुम्ही. हो, ते मान्य. बघा, सगळे आरोप मान्य करतायत. जे आहे ते आहे. नाही, बरोबर आहे हो. काय तुमचा स्वभाव खूप तापट आहे. काय हो? म्हणून तुम्ही कमी बोलताय का? हो, मी तुम्हाला सांगितलं ना, हे फार कमी बोलतात. नाही, पण तुम्ही खूप तापट का हो वहिनी? माहित नाही, मी अशीच आहे. अरे बापरे, यांनी तर निबंध लिहिलाय. काय मस्त आरोप केले. हे फार इम्पॉर्टंट आरोप आहे. कुणाचंही मांजर तुमच्या दारात आलं की तुम्ही चिडता. का हो? मला नाही आवडत. काय? मांजर ते घाण करून जातात आणि इतका घाणेरडा वास येतो ना मला त्याचा. मला नाही आवडत, म्हणून मी ते मांजरांना अरे दरवाजा पण मांजराचं आवाजाचं ठीक आहे, पण बाजूच्याने उद्या नॉनव्हेज केलं त्याच्या वासाने पण चिडता. तुम्हाला कपडे धुवायचा कंटाळा आहे. हो, मी लग्न झालं आणि लग्नाच्याच थोड्या दिवसांनी वॉशिंग मशीन घेतली, कारण की मला कपडे धुवायला येत नाही. तुम्हाला हे आरोप मान्य आहेत का हो सगळे? हो हो. हो, खरं पण ह्यांचं हे चिडणं जे आहे हे कमी केलं पाहिजे असं नाही वाटत तुम्हाला? वाटतं. मी तिला पण म्हणजे बोलतो की एवढं कशाला चिडतो तू, छोट्या छोट्या गोष्टीला नुसती चिडत असते. म्हणजे कधी म्हणजे मला काय बोलायचं ते ह्या लहान पोरांवरती राग करत असतं. तुम्ही कशाला करता असं? आजपासून बदल करायचा असेल तर कुठला करणार स्वतःमध्ये? तोच करेल की मी चिडचिडपणा कमी करत जाईल. नक्की नक्की. आवडेल नणंदबाईंना सगळ्या. हे जर झालं तर हा, शेजाऱ्यांना आधी मांजरीची काळजी पडली आहे. बरं, आता चित्र काढायची. बघूया घरातले ओळखणार का? या, न बोलता. मोठे नाही, व्यवस्थित सांगा. मराठीत काय म्हणतात? अभिनंदन, पहिलं बक्षीस मिळालं. तुम्ही या. सांगा काय? चूक. 2 चूक. हा माणूस आहे, त्याला झोडलाच पाहिजे उठता बसता. अजून नाही, गेली संपली वेळ.
तुम्ही बरोबर काढलंय ना? हो बरोबर काढलंय, कारण त्यांनी बरोबर काढलंय. नाही नाही, सांगा काय आहे? वेपर्स. जा उभे राहा तिकडे, जाऊ जा. हे घ्या, आता हे बक्षीस मिळालंच पाहिजे वहिनी. नाही, शेवटची संधी. चला, संपलं, हरलात, संपलं सगळं. लसूण. बरं, अजून कोण? आता ह्या सांगतील बघा, सांगा हो. दुर्वा. हे बक्षीस पण गेलं. झी वाहिनीच्या प्रेक्षकांसाठी एक अनोखी ऑफर. 51 झी मराठी दिशा सोबत 3 वार्षिक विशेषांक, खाली डोकं वर पाय उत्सव नात्यांचा आणि वर्षारंभ विशेषांक, हे 810 रुपयांचे अंक फक्त 499 रुपयात. ऑफर मर्यादित कालावधीपर्यंत. ही अनोखी ऑफर झी मराठीकडून वहिनी खास तुमच्यासाठी. अभिनंदन. तुम्ही सांगा हो, वहिनीने कुठला बदल केला पाहिजे? तिचा चिडचिडपणा आणि छोट्या मुलीला थोडं कमी मारणं, एवढं तुमचं म्हणणं आहे. आणि भावाने आणि आपल्या त्यांनी म्हणजे तिचं थोडं ऐकावं. तसा तर तो ऐकतोयच आहे. आधी लग्नाआधी भरपूर त्यांनी आईला त्रास दिलाय. ती आल्यापासून खूप शांत झालेला आहे. काय सांगताय, हे तिच्यामुळे, त्रास द्यायचे? हो, तिच्यामुळे तो सुधारला आहे. आईकडे द्या. सून माझी चांगली आहे, घरात आली तिला मी सांगितलं, बघ माझ्या मुलाला तुझं सुधारायचं काम आहे आणि सगळ्यांना मेलमिळावर आहे. तर असं कसा होता मुलगा लग्नाच्या आधी? म्हणजे त्याला जास्त क्रिकेटचा नांद आहे, क्रिकेटचा. त्याच्यावरूनच मी त्याला बडबड करायची. बडबड करायची. पण हो. कायम बाहेर? कधी तक्रारी यायच्या का? नाही, असं बाहेरून असं काही झगडे वगैरे काय नाही, हा. पण असं सकाळी जायचं तो रात्री यायचं. आता दुपारी कसं जेवण बिवण नाही. आता नाही, आता थोडं कमी झालं. कमी झालंय त्याचं, पण अजूनही जातात क्रिकेट खेळायला. आता संडेला जातात. हा. सकाळी म्हणजे पहिलं कसं सकाळी 4 वाजता जायचे, नंतर रात्री 11, 12, 2 ला घरी यायचे. हो. आणि घरामध्ये कोणाकडेच लक्ष नाही, कोण घरामध्ये आहे, नातेवाईक काय आहे किंवा काहीच नाही. तुमच्या या वागण्यामुळे मग शनिवार रविवार ताप येतो, कळलं का? जावयांबद्दल सांगा हो. जावई खूप चांगले आहेत, चांगल्या स्वभावाचे आहेत. हा. मुलीला माझ्या चांगले बघतात. बरं, मुलगी एवढी तापटपणा करते, तुम्ही काही सांगत नाही मुलीला? तिची आईच तापट आहे. अरे बापरे. पण काय मुलीने कुठला बदल केला पाहिजे तरी सुद्धा, म्हणजे चांगल्या मुलीने संसारासाठी? आता तिच्या मुलांकडे लक्ष देऊन थोडं बदल केलं पाहिजे. कारण ती चिडचिडी वागली, मग मुलं पण तशीच वागणार ना. हो. बरं वहिनी, मला तुम्हाला विचारायचं, आज क्षमा कोणाची मागणार? मम्मीची, कारण की मी असं लग्न केलं, त्यांचे खूप हे होते, म्हणजे इच्छा होती माझ्या लग्नाबद्दलची, आणि त्यांचं मन मी दुखवलं, त्यामुळे मी त्यांची क्षमा मागते. आणि तुम्ही क्षमा कोणाची मागणार? माझ्या आईला खूप त्रास दिला. आईला खूप त्रास दिला. तुम्हाला कळायचं तुम्ही त्रास देत आहे? त्या टायमाला नाही कळालं. नाही कळायचं. हा, जसं आता मला मुलगा झाला त्यानंतर मला समजायला लागलं की मी माझ्या आईला किती त्रास दिला. बाप झाल्यावरच कळतं. पण आता आता मध्ये मग आता इथून पुढे आईला जास्तीत जास्त सुख देणार? हो, बघा. आणि ते आताही देतो मी. हो ना. आणि हो, तुम्ही पण? हो. हो ना. फक्त तापटपणा कमी करा. यांच्या घरात आल्यापासून घाम का फुटतोय हे मला आता कळलं. सगळ्या भिंती पण तापल्या आहेत त्याच्यामुळे. बरं, या तुम्हा दोघांना शुभेच्छा, तुम्हा संपूर्ण कुटुंबाला शुभेच्छा. आणि या शुभेच्छांबरोबरच झी मराठीकडून ही भेटवस्तू मिस्टरांसाठी वहिनींना मिळते आहे तथास्तु पुणे यांच्याकडून पैठणी. अभिनंदन. आजचा भाग संपवूया आणि पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.